हे नमस्कार मित्रांनो, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या ब्लॉग्समध्ये। तर आपण करतोय साफसफाई। सर्वप्रथम आपण काढली पाण्याची टाकी, जी की खूप घाण झाली होती। तिला मी आणि पप्पांनी मस्तपैकी चकाचक मध्ये नवीन करून टाकलंय। चालू आहे दिवाळीसाठी। लाइटिंग पण लावायची आहे, काही लाइटिंग लावून घेतली आम्ही, बाकीची लाइटिंग लावायची आहे। घरामध्ये कोणीच महिला मंडळ नसल्यामुळं मी आणि पप्पा सर्व कामं कंप्लीट छानपैकी आपण वरची जी टाकी घेतली तुम्ही बघितलं। तर आता आपण करणार आहोत मोटर चालू। खूप सुंदर अशी ही लाइटिंग पण आपण बाहेर लावलेली आहे, जी की रात्री खूप सुंदर दिसणार आहे। थोडा वेळ आधी मी याच्या आतमध्ये होतो, पण तो काही व्हिडिओ काढला नाही मी। मला काय सापडलं बघा मित्रांनो, मास खतरनाक वाला, खूप जुना मास आहे माझा। सापडला धुवून मातीमध्ये, बघूया धुवून टाकूया। टाकी धुवून झाल्यानंतर आता आम्ही करतोय लाइटिंगची तयारी। बघू शकता तुम्ही, लाइटिंग लावतोय, हे पण लावून झाली आमची। त्यावेळेस काही व्हिडिओ काढला नाही मी, हे लावून झाली आहे। तर सध्या ही छोटी लावत आहे, लंबीवाली। या प्रकारे आपण लाइटिंग लावलेली आहे। तर हे आता लावलंय आम्ही, रात्री बघूया आपण किती छान दिसणार आहे। तर आमच्या गल्लीमध्ये आलाय काहीतरी बँड बाजा, तेच बघण्यासाठी सगळे मुलं, लहान बाळ आणि आम्ही सगळे बघतोय, जातोय तिकडे साईडलाच। बच्चे आमच्या कसे पळत गेले तुम्ही बघू शकता। बघूया काय दिवाळी आली म्हणजे रांगोळ्यांची खरेदी। आमच्याकडे थोडंसं डरावना वातावरण आहे, तुम्ही बघू शकता। सगळीकडे चर्चा सुरू आहे। दूधवाला हमारा दूध लेके दूध टाक रे, दूध टाक। तर सध्या आमच्या मोहल्ल्यामध्ये थोडंसं भीतीचं वातावरण आहे, तुम्ही बघू शकता। इकडे या महिला मंडळ आमच्या जरा घाबरलेल्या आहेत। एकदम आग दादा कुठले तर बरे चांगले ललकार सारखे नाही ते। फटाके बघायसाठी दादा, मी आणि पप्पा कुठे गेले? अरे पप्पा कुठं? पप्पा इकडे। तर फटाक्याचं झालेलं आहे कलेक्शन। बिलिंग करून सर्व घरी कमांडो साथ में त्यानंतर आपण आलो घरी। तुम्ही बघू शकता लाइटिंग रात्रीची किती छान दिसते। तर भेटूया पुढे परत एकदा न्यू ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय, सी यू सून।